एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। अंजली दमानिया यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली आहे। अंतरवाली सराठी येथे जाऊन दमानिया यांनी जरांगेंची भेट घेतली। यावेळी दमानिया यांनी जरांगे यांच्या तब्येतीची देखील विचारपूस केली। तसंच जरांगे यांच्या आतापर्यंतच्या आंदोलनाबाबत देखील चर्चा झालेली आहे। या भेटीत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखही उपस्थित होते। यावेळी संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात देखील या तिघांमध्ये चर्चा झाली। या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय अंजली दमानिया यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतलेली आहे आणि सोबतच यावेळी धनंजय देशमुख सुद्धा आपल्याला दृश्यांमध्ये दिसू शकतात। आतापर्यंत जरांगे पाटलांनी जी काही आंदोलनं केली त्या आंदोलनासंदर्भात यावेळी चर्चा झाली असं कळत आहे आणि सोबतच या संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत इथे या तिघांमध्ये सविस्तर चर्चा झाली अशी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। आपण बघू शकतोय अंजली दमानिया यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची भेट घेतलेली आहे। अंतरवाली सराठी येथे जाऊन दमानिया यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली। लक्ष्मण सोळुंखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेले। लक्ष्मण, काय अपडेट्स आहेत? आपण बघू शकतो की आज अंजली दमानिया ह्या जालन्यामध्ये एक पत्रकार परिषद घेणार आहे, जे रामनगर सहकारी साखर कारखान्याचे पत्रकार परिषद घेणार आहे। त्याच दरम्यान अंजली दमानिया यांनी आज अंतरवाली सराठी या ठिकाणी जाऊन जे मराठा आंदोलक आहे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे। अंतरवाली सराठी ते जाऊन त्यांनी जरांगे पाटील यांच्या तब्येतीची देखील विचारपूस केलेली आहे। त्याचबरोबर आपण बघू शकतो की अंजली दमानिया यांच्या सोबत धनंजय देशमुख सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते। त्या ठिकाणी जे धनंजय देशमुख हा अंजली दमानिया आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात देशमुख हत्या प्रकरणावर देखील तिघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आता समोर येत आहे। आपण बघू शकतो की अंजली दमानिया आणि धनंजय देशमुख आणि मनोज जरांगे पाटील यांची आता पहिल्यांदाच एकत्रित बैठक झालेली आहे। त्यामुळे आपण बघू शकतो की नेमकं आता अंजली दमानिया आणि धनंजय देशमुख आणि लक्ष्मण, थोडंसं तुम्हाला थांबवतो। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतायत थेट